शिवबांना घडवणारी स्वराज्याचे शिल्पकार, त्यांच्या तपस्या उजळविते इतिहासाचा आधार. स्वाभिमान व शौर्याचा मंत्र त्यांनी दिला. त्यामुळेच स्वराज्याचा दीप तेजायला. नमस्कार बालमित्रांनो, वर्षा ज्ञानदीप चॅनलवर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आई ही फक्त जन्म देणारी नसते, तर ती संस्कार घडवणारी असते. ती आई म्हणजेच राजमाता जिजाऊ, जिच्या संस्कारांतून छत्रपती शिवाजी महाराज घडले, जिच्या शिकवणीतून धैर्य, देशप्रेम आणि न्याय जन्माला आला. त्या जिजाऊंचं जीवन आजही आपल्याला प्रेरणा देतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लहान मुलांसाठी सोप्या, गोड आणि गोष्टीसारख्या शब्दात राजमाता जिजाऊंचं सविस्तर जीवन परिचय भाषण ऐकणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता आपल्या भाषणाला सुरुवात करूया. सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे हे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे आमचे लाडके गुरुजन आणि चांदण्यांप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो व मैत्रिणींनो, आपणा सर्वांना माझा नम्र नमस्कार. ना वाकायचे ना झुकायचे, अन्यायावर पलटून वार करायचे, सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच मारायचे. आज आपण एका अशा महान स्त्रीचा जीवन परिचय ऐकणार आहोत, जिने एका बालकाच्या मनात स्वप्न पेरले आणि त्या स्वप्नातून स्वराज्य उभे राहिले. त्या महान स्त्री म्हणजे राजमाता जिजाऊ. आजचे हे भाषण खास लहान मुलांसाठी आहे, म्हणून आपण जिजाऊंचे भाषण अगदी सोप्या शब्दात समजून घेणार आहोत. राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी महाराष्ट्रातील सिंदखेड या गावात झाला. त्यांचे मूळ नाव जिजाबाई जाधव होते. त्यांचे वडील लखुजी जाधव हे खूप शूर, धाडसी आणि स्वाभिमानी सरदार होते. जिजाऊ लहानपणापासूनच वेगळ्या स्वभावाच्या होत्या. इतर मुली जिथे बाहुल्यांमध्ये रमायच्या, तिथे जिजाऊंना घोडे, तलवारी, किल्ले आणि शूरयोद्ध्यांच्या गोष्टी आवडायच्या. त्या खूप हुशार होत्या आणि प्रत्येक गोष्ट मन लावून शिकायच्या. जिजाऊ लहान असतानाच त्यांना घोडेस्वारी, तलवारबाजी आणि युद्धकलेची ओळख झाली. पण फक्त शस्त्रविद्याच नाही, तर संस्कार, नीती, धर्म आणि सत्य यांचे महत्त्वही त्यांना शिकवले गेले. त्या रामायण, महाभारत आणि संतांच्या कथा ऐकत मोठ्या झाल्या. या कथांमधून त्यांनी चांगले आणि वाईट यातील फरक ओळखायला शिकले. अन्यायाविरुद्ध उभे राहणे, सत्यासाठी लढणे आणि गरिबांची मदत करणे हे गुण त्यांच्या मनात खोलवर रुजले. जिजाऊंचे लग्न शहाजीराजे भोसले यांच्याशी झाले. त्या काळात स्त्रियांचे आयुष्य खूप कठीण होते. तरीही जिजाऊंनी कधीही हार मानली नाही. त्या ज्या ठिकाणी राहिल्या तिथे त्या लोकांच्या दुःखाकडे लक्ष द्यायच्या. कोणाला त्रास झाला, कोणावर अन्याय झाला तर जिजाऊंचे मन अस्वस्थ व्हायचे. त्या नेहमी न्यायाची बाजू घ्यायच्या. जिजाऊंच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे त्यांना झालेला मुलगा शिवाजी. जिजाऊंसाठी शिवाजी फक्त मुलगा नव्हता, तर तो एक मोठे स्वप्न होता. त्या शिवाजीला लहानपणापासूनच विशेष संस्कार देत होत्या. त्या शिवाजीला खेळायला मोकळीक द्यायच्या, पण त्याचबरोबर योग्य वागणूक, शिस्त आणि जबाबदारीही शिकवायच्या. जिजाऊ रोज लहान शिवाजीला गोष्टी सांगायच्या. या गोष्टी साध्या नव्हत्या. त्या गोष्टींमध्ये शूर राजे असायचे, सत्यासाठी प्राण देणारे योद्धे असायचे, गरिबांची सेवा करणारे संत असायचे. जिजाऊ या गोष्टी सांगताना शिवाजीला विचारायच्या, जर तू राजा असतास तर काय केलं असतंस? अशा प्रश्नांमुळे शिवाजी विचार करायला शिकले. जिजाऊ शिवाजीला नेहमी सांगायच्या की अन्याय कधीही सहन करू नकोस. कोणी कमजोर असेल तर त्याला मदत कर. आपल्या मातृभूमीवर प्रेम कर आणि तिचे रक्षण कर. त्या शिवाजीला सांगायच्या की राजा होणे म्हणजे फक्त सिंहासनावर बसणे नाही, तर प्रजेचे दुःख आपले दुःख समजून घेणे होय. जिजाऊ स्वतः खूप शिस्तप्रिय होत्या. त्या शिवाजीला सकाळी लवकर उठायला लावायच्या. व्यायाम, अभ्यास, खेळ आणि गुरूंचा आदर हे सगळे त्यांनी शिवाजीच्या जीवनाचा भाग बनवले होते. शिवाजी तलवार चालवायला शिकले, घोड्यावर बसायला शिकले, किल्ल्यांची माहिती घेतली, पण त्याचबरोबर नम्रपणा, दयाळूपणा आणि संयमही शिकले.
हे सगळे संस्कार जिजाऊंच्या शिकवणीतून आले. शिवाजी जसे जसे मोठे होत गेले तसे तसे जिजाऊंचे स्वप्न अधिक स्पष्ट होत गेले. त्या शिवाजीला भारताची परिस्थिती समजून सांगायच्या. त्या काळात लोकांवर खूप अन्याय होत होता. गरीब लोक दुःखी होते. जिजाऊंनी शिवाजीच्या मनात स्वराज्याची कल्पना रुजवली. स्वराज्य म्हणजे आपले स्वतःचे राज्य, जिथे सगळे सुखी असतील, सुरक्षित असतील आणि न्याय मिळेल. शिवाजी महाराजांनी पुढे जाऊन स्वराज्याची स्थापना केली. हे स्वराज्य एका दिवसात उभे राहिलेले नाही. त्यामागे जिजाऊंचे संस्कार, त्यांची शिकवण आणि त्यांचे स्वप्न होते. म्हणूनच इतिहासात जिजाऊंना स्वराज्याची जननी असे म्हटले जाते. त्यांनी स्वतः तलवार उचलली नाही, पण त्यांनी तलवार उचलणारा राजा घडवला. जिजाऊंचे आयुष्य खूप संघर्षाचे होते. त्यांनी अनेक दुःखे पाहिली, संकटे आले, पण त्यांनी कधीही धैर्य सोडले नाही. त्या नेहमी मजबूत राहिल्या आणि आपल्या मुलाला योग्य मार्ग दाखवत राहिल्या. त्या फक्त शिवाजी महाराजांच्या आई नव्हत्या, तर त्या एक महान राष्ट्रमाता होत्या. बालमित्रांनो, राजमाता जिजाऊ आपल्याला खूप मोठी शिकवण देतात. ते आपल्याला सांगतात की लहानपणापासूनच चांगले संस्कार मिळाले तर आपण नक्कीच मोठे आणि चांगले माणूस बनू शकतो. आई वडिलांचे ऐकणे, शिक्षकांचा आदर करणे, मेहनत करणे, सत्य बोलणे आणि देशावर प्रेम करणे हे सगळे गुण आपण सगळ्यांनी अंगीकारले पाहिजेत. जर आज शिवाजी महाराज घडले तर त्यामागे जिजाऊंचे प्रेम, त्यांची शिकवण आणि त्यांचे स्वप्न होते. त्यामुळे जिजाऊंचे नाव इतिहासात सोन्याच्या अक्षरांनी लिहिले गेले आहे. चला तर मग मुलांनो, आपण सगळे जिजाऊंसारखे धैर्यवान होण्याचा प्रयत्न करूया. चांगले विचार मनात ठेवूया आणि आपल्या देशाचे चांगले नागरिक बनूया. हीच खरी राजमाता जिजाऊंना मानवंदना ठरेल. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं, मराठी मातीत ज्यांनी केला गनिमी कावा, तो एकच होता जिजाऊंचा छावा. सांभाळले त्यांनी प्रेमाने सर्वांना, स्वराज्य उभे राहिले त्यांच्या आशीर्वादाने. बालमित्रांनो, आपण सगळे जिजाऊंच्या शिकवणीनुसार आई वडिलांचा आदर करूया, शिक्षकांचं ऐकूया, मेहनत करूया आणि नेहमी योग्य मार्गाने चालूया. आज शिवाजी महाराज घडले कारण त्यांच्या पाठीशी जिजाऊंसारखी महान आई उभी होती. उद्या आपण घडलो तर त्यामागे आपले चांगले विचार आणि संस्कार असतील. जर तुम्हाला आजचे हे भाषण आवडले असेल तर वर्षा ज्ञानदीप चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशाच प्रेरणादायी कथा, भाषणं आणि गोष्टी ऐकण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत लक्षात ठेवा, चांगले विचारच उज्ज्वल भविष्य घडवतात. धन्यवाद.